नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 28 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, सॉरी, काल मला व्हिडिओ टाकता आला नाही, जरा टेक्निकल इश्यू होता. आमच्याकडे इंटरनेटच बंद झालं होतं, व्हिडिओ टाकण्यापुरतं इंटरनेट येतच नव्हतं. त्यामुळे मेसेज आणि पोस्ट करून मी तुम्हाला कळवलं होतं चॅनलवर. तर असो, कालच्या भागामध्ये त्या दीपकला शोधण्याचा थरार दाखवला होता आणि आजच्या भागात फायनली त्या दीपकला पकडलाय आणि हाणामारीचा सॉलिड असा ॲक्शन स्टंट तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि एक गंमत सांगू प्रेक्षकांनो, आणि आश्चर्याची गोष्ट ते म्हणजे या दीपकला जिथे मारहाण होतीये ना, ती सगळी चाळ तुमच्या लक्षात येते का? जिथे कुसुमताई राहतात तीच ही चाळ आहे, नाही का? आठवलं ना तुम्हाला? माझ्या पण लगेच लक्षात आलं. तर अशा पद्धतीने या जीवाने आणि या पार्थने त्या दीपकला पकडलंय. तिकडे त्या वसू आत्या तक करत असतात, त्या दीपकला पकडलं असेल का, काय झालं असेल, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आले. त्या एक्सपोज होतील का, आता काय होईल? पण दीपकने मात्र सॉलिड मार खाल्लेला आहे, अगदी तुडुंब मारलेलं आहे जीवाने. आणि त्या पार्थने त्याला वसू आत्या सारख्या दीपकला फोन लावत असतात, आता काय करू मी, तो दीपक कुठे गेला असेल वगैरे वगैरे. आता त्या दीपकची दाढी पण निघाली आहे मार खाता खाता. आणि पार्थ आणि जीवा एकदम ॲक्शन मूडमध्ये आहेत आणि असलं सॉलिड म्युझिक लावलंय त्यांनी, साऊथ मूवी सारखं असं ढंगचिक एकदम डिशूम ढशूम एकदम सॉलिड अशी मारामारी तुम्हाला सुरुवातीला बघायला मिळणार आहे. आणि आता मात्र पार्थ आणि जीवा एवढे संतापतात आणि त्याला असं धरतात आणि म्हणतात, दुसऱ्यांच्या बायका सुनांवर हात टाकतोस, लाज वाटते का तुला? दीपक सारख्या नराधमांना अशीच शिक्षा द्यायला पाहिजे. ही शिक्षा तर त्याच्यासाठी फार कमी आहे. त्याची हिंमत झालीच कशी नंदिनीला मारायची? म्हणजे याचं नाही ते कोणाचं नाही हे ठरवणारा हा दीपक कोण होता? आता या जीवाला ते सगळं आठवतंय. नंदिनीला ज्या पद्धतीने या दीपकने लटकवलं होतं ना, ते सगळं अत्यंत भयंकर होतं. आता मध्ये ते सगळे शॉट आपल्याला व्हिज्युअलाइज केलेत आणि ते सगळं आठवून जीवा या दीपकला सॉलिड तुडवत असतो आणि पार्थ सुद्धा. तर असो, आता इकडे बघा, काव्याबाई नंदिनीची खूप काळजी घेत असतात. थोडक्यात त्यांना सांगायचंय की आता कसं सगळं गुडी होत आहे, म्हणजे छान प्रेमाने सगळे एकमेकांशी वागताय. आता पुन्हा एकदा जीवा आणि पार्थ या दोघांचं हाणामारी दाखवले, म्हणजे असे मध्ये सीन रंगवलेत त्यांनी. थोडक्यात सांगायचं झालं तर आता पार्थ ते दीपकला मारत म्हणतो, माझ्या बायकोवर हल्ला करतोस. आणि इकडे नंदिनी आता उठून बसत असते तेव्हा तिच्या हाताला अशी थोडीशी चमक येते आणि मग लगेच काव्या त्या चमकेवरती अशी फुंकर मारते, ताई तुला त्रास होतोय का ग? थोडक्यात सांगायचं झालं तर काव्याला पश्चाताप होतोय तिच्या वागणुकीचा. आता पुन्हा जीवा आणि पार्थचा हाणामारीचा सीन दाखवलाय. दोघेही जण त्याला एवढे मारतात आणि मारताना त्याला खूप बोलत असतात, हरामखोर, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची? जीवा तर त्याला खूप मारतोय प्रेक्षकांनो. एवढंच काय, या दोघांनी मिळून त्याचे हात सुद्धा पिरगाळलेत आणि त्या वेदनेने तो दीपक आरडाओरडा करत असतो. आता या पार्थने सुद्धा त्याला असा धरलाय आणि त्याला म्हणतो कसा, माझ्या बायकोपासून लांब राहायचं. आणि त्याचा हात आहे ना असं उलट्या दिशेने फिरवलाय आणि त्याला चांगलीच अद्दल घडली आहे. असं वाटते तर खरी बाबा, पण काही सांगता येत नाही. हे कुत्र्याचं वाकडं शेपूट आहे दीपक, म्हणजे काहीही करू शकतो. जीवा आणि पार्थ दोघे मिळून त्याचा हात पिरगाळतात आणि म्हणतात, याच हाताने बांधलं होतंस ना नंदिनीला? आणि आता पार्थ म्हणतो, याच हाताने न रे. आणि त्याने सुद्धा त्याचा हात पिरगाळलाय आणि त्याला असं मारून असं खाली पाडलंय. आता पार्थ म्हणतो, याच हाताने माझ्या काव्याचं तोंड दाबलं होतंस ना? यांना असं दाखवायचंय प्रेक्षकांनो की हे दोघं सुद्धा किती डेस्पिरेट आहेत त्यांच्या प्रेमासाठी. आता अचानक या दोघांना आठवतं की आपण किती भांडलो एकमेकांशी आणि आज आपणच एकत्र होऊन आपल्या बायकांसाठी लढतोय. आता ये बात कुछ हजम नाही हुई. अचानक बंधुप्रेम यांना उफाळलंय आणि दोघेही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सॉरी म्हणतात. म्हणजे हे दोघे भावंड एकमेकांसाठी जीव द्यायचे एका क्षणाला आणि आज ते जीवाचे वैरीच झाले होते, म्हणजे काही क्षणापूर्वी. आणि त्यामुळे त्यांना ते गिल्ट येतं आणि आज त्यांनी एकत्र मिळून या दीपकला हरवलं, या दीपकला मारलं, म्हणून त्यांना स्वतःवर जरा प्राऊड फील झालंय आणि दोघं एकमेकांच्या गळ्यात गळे घालून घट्ट असे फ्रेंड झालेत, पुन्हा भाऊ झालेत. आणि सेम इथे काव्या आणि या नंदिनीचं पण त्यांनी सीन दाखवलाय. काव्या नंदिनीला पटकन सॉरी म्हणते, सकाळी ती तिच्याशी खूप वाईट वागली ना म्हणून. पण कसं असतं ना प्रेक्षकांनो, मोठा भाऊ म्हणा, बहीण म्हणा, आपला अधिकार असतो त्यांच्यावर आणि आपण असं राग होतो कधी कधी त्यांना. तर अशा पद्धतीने या सगळ्यांना पश्चाताप झालाय. पण जीवा आणि काव्याने जरा अति केलं होतं हेही तितकंच खरं आहे. इकडे काव्याने नंदिनीला मिठी मारली आणि तिकडे जीवाने पार्थला. अब सब कुछ सॉर्ट आउट हो गया.
पण आता वसू आत्याचं काय, ये पिक्चर तो अभी बाकी है ना मेरे दोस्त. काव्य आणि नंदिनी जेव्हा गळ्यात गळे घालतात तेव्हा वसू आत्याला सहन होत नाही ना. आता तुम्हाला वाटलं असेल एवढ्या वेळ या बाईने कशाला बडबड केली, पण हा सगळा थरार नुसता म्युझिकल होता म्हणून मला मध्ये मध्ये बोलावं लागलं. पण आता चालू झाले बरं का डायलॉग. जीवा आणि पार्थ घरी आले तेव्हा मिथुन काका खूप कौतुक करतात दोघांचं आणि म्हणतात, अरे क्या स्टाईल से मारा है दीपक को, मेरे करण अर्जुन आएंगे आएंगे मेरे करण अर्जुन असं म्हणून ते चिडवत असतात या दोघांना. मग आता काव्या पण तिथेच आहे. मग या मानिनीताई म्हणतात, बाई तुम्हा दोघांचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे, मला खूप अभिमान वाटतो तुम्हा दोघांचा. मिथुन भाऊजी म्हणतात, वहिनी अहो आम्हाला पण अभिमान आहे बरं का. अहो कोणाच्याही आई बहिणीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्याची गत अशीच झाली पाहिजे. वा बॉय वा. आता असं म्हणून ते जोरात शाबासकी देतात पार्थला, पण त्या क्षणाला पार्थला ठसका लागतो. एवढ्या जोरात ते पाठीवर मारतात. जीवा म्हणतो, अरे काका अरे तू शाबासकी देतोय का मारतोय त्याला. मिथुन काका म्हणतात, अरे वो खांदे से हात सरक गया मेरा. मग या मानिनताई म्हणतात, आऊ भाऊजी आता हिंदीतून नका बोलू हो. जीवाचा ठसका कमी झालेला असतो, सॉरी पार्थचा ठसका कमी झालेला असतो. मग जीवा म्हणतो, काय रे दादा बरं वाटतंय ना आता. आणि काय ग आई असं का बघतेस तू आमच्याकडे. मानिनताई म्हणतात, काय न कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये एखादा वाईट प्रसंग खूप काही चांगलं देऊन जातो. मग जीवा म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं ग आई. वसू आत्या कशा पाहताय बघा प्रेक्षकांनो. मानिनीताई म्हणतात, अरे बाबा म्हणजे त्या दीपकला धडा शिकवण्यासाठी माझी पोरं एकत्र आली, एकत्र मिळून तुम्ही लढा दिलात. खरंच रे पोरांनो मला फार छान वाटतंय बघा आज. असेच एकत्र राहा रे बाबा, अजून काय हवं आम्हाला. पूर्वी एकत्र होतात ना अगदी तसे. आता वसू आत्याला काही ते सहन होईना. आता मानिनताई म्हणतात, पूर्वी एकाला आरे म्हणलं की दुसरा कारे म्हणायचा. अगं बाई नंदिनी तुला माहितीये का, जीवाला ना शाळेत एका मुलाने मारलं होतं आणि ज्या मुलाने मारलं ना त्यानंतर त्या मुलाची सायकल पूर्ण आठवड्यात पंक्चर असायची बरं का. म्हणजे नंतर असं कळलं की त्या मुलाची सायकल पंक्चर करणारा आमचा पार्थ दादा होता. मिथुन भाऊजी लगेच म्हणतात, क्या बात है, तेरी जंग और मेरा बदला. यांचं हिंदी भारी आहे अगदी माझ्यासारखंच. तर असो आता मानिनीताईंना फार छान वाटतंय की चला आपले दोन्ही पोरं एकदाचे एकत्र आले, भांडणं मिटली, आनंदी आनंदगडे सगळीकडे चोहीकडे. पण वसू आत्याला मध्ये मध्ये फ्लॅश केलंय ना त्यांनी. आता सगळे खुश असतात, हसत असतात. नंदिनी म्हणते, हो आई अगदी करेक्ट बोललात, या दोघांना एकत्र बघून छानच वाटतंय. आता नंदिनी हळूच म्हणते, जीवा अहो कुठे लागलं तर नाही ना तुम्हाला. आता ते काव्याला सहन होत नाही. आता काव्याला असं इकडे तिकडे पाहून घेते काव्या, पण जीवा लगेच म्हणतो, हो मी ठीक आहे नंदिनी, तुझा हात बरा आहे ना. मग आता नंदिनी म्हणते, हो बरं आहे ना, आता बरं वाटतंय मला. आता पार चिडवायला लागतो जीवा आणि नंदिनीला, कारण नंदिनी आता हळूच म्हणते, माझी बहीण माझ्यासोबत आहे, माझा नवरा माझ्यासोबत आहे, असं असल्यावरती मला आणखीन काय हवं. पार्थ म्हणतो, पाहिलं का आई नवरा बायकोचं प्रेम कसं उतू उतू चाललंय. आणि नंदिनी पार्थ लाजतात बरं का. आणि मग काव्याला मात्र कसं तरी होतं ना. आता यांची जोडी आता हळूहळू जवळ येते प्रेक्षकांनो. अरे एकदाचं पॅचअप करून टाका म्हणा, म्हणजे आमच्याही डोक्याचं टेन्शन जाईल. पण असो आता हे मिथुन भाऊजी म्हणतात, चला चला तुमचा हा मोठा स्टंट पाहिल्यानंतर तुम्हाला म्हणजे आम्हाला तर भारी वाटलं, पण तुम्हाला आता भुका लागल्या असतील की नाही. आता मस्त थंड थंड पाण्याने आंघोळ करून या आणि इथे येऊन मस्त थंड थंड आईस्क्रीम खात. चला चला तुमच्या खोलीत जा आणि आवरून या बरं पोरांनो. असं म्हणून या मिथुन काकांनी सगळ्यांना पांगवलंय. आता प्रत्येक जण आपापल्या खोलीत निघून जातात. हा मिथुन काका म्हणत असतात, आय लाईक दिस आईस्क्रीम, आय लाईक दिस आईस्क्रीम. आणि मग हे सगळेजण निघून जातात. मग आता काव्य ते टेबल आवरत असते ना तेव्हा या मानिनताई म्हणतात, बाई तू जा बरं नंदिनीला वर घेऊन जा, मी आवरते हे सगळं. आता बघा हा ही नंदिनी आणि काव्या खोलीत जातात, पण आता तिथे वसू आत्या आणि मानिनीताईच राहतात. आता या मानिनीताईंनी वसू आत्याला झापायचं ठरवलंय. ती म्हणते, काय हो वसुताई काय झालं, फारच शांत झाल्यात तुम्ही अचानक. कमालच केली नाही बाई तुमच्या भाच्यानी. आणि मुख्य म्हणजे जसे गेले तसे परत आले. काल या उगाचच बडबडत होत्या ना, काही झालं तर, माझा नवरा मेला होता बाई, असंच केलं होतं त्याने तर, वगैरे वगैरे. यांच्या मनात भीती घातली होती वसू आत्याने, म्हणून मानिनीताईंनी त्यांना चोख उत्तर दिलंय. मानिनीताई म्हणतात, काय हो वसुताई आवडलं नाही का तुम्हाला. नाही म्हणजे तुमच्या भाच्यानी जे काही केलं ते तुम्हाला पटलं नाही वाटतं. बाई मला तर फार आवडलंय. आज ना आपल्या बायकोसाठी लढून या पार्थने आणि जीवाने दाखवून दिलंय
की नात्यांचा पुढचा गिअर पडला ना की कसं संसाराची गाडी आपोआप वेग धरते. काय हो वसुताई, तुम्हाला काय वाटतंय? आणि वसुताईच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले, पण इतक्यात काही वसु आत्या एक्सपोज झाल्या नाही. तुमच्यापैकी बऱ्याच प्रेक्षकांचे असे अंदाज होते आणि ते खरे ठरले. मलाही तसं वाटत होतं म्हणा, पण काही सांगता येत नव्हतं. तर असो, आता बघा इकडे नंदिनीबाई पसारा आवरत असतात तेव्हा पसारेवाला तिला म्हणतो, काय ग ए चकाचक बाई, अगं तुझ्या हाताला लागलंय ना तरी तुला काम करायचंय? नंदिनी म्हणते, अहो थोडे कपडे राहिलेत, अहो करू द्यात की कपड्यांच्या घड्या, तेवढीच जरा हातांची एक्सरसाइज होईल. आता नंदिनी जरा ओव्हर करत असते बरं का, एकीकडे कपड्याच्या घड्या घालत असते एकीकडे अगं बाई लागलं मला, असं म्हणजे जरा कॉमेंट्री करत असते मागून. मग जीवा तिला म्हणतो, काय ग तुला आता जिम मध्ये जाऊन डंबेल्स उचलायचे का ग नंदिनी? जीवा तिला म्हणत असतो, अगं आराम कर ना. नंदिनी म्हणते, अहो कालपासून आरामच करते मी, आता मला कंटाळा आलाय, किती आराम करू, आता नाही बरं आराम वगैरे, सकाळपासून नुसती बसून आहे मी आणि एका जागी बसायची सवय नाही मला. आता जीवा म्हणतो, हो ग बाई मला माहितीये चकाचक बाई, तुझ्या पायाला भिंगरी असते, पण कधी आराम करणं चांगलं असतं, चल बाजूला सरक, मी करतो कपड्यांच्या घड्या. मग आता नंदिनी म्हणते, काय तुम्ही करणार कपड्यांच्या घड्या? नंदिनी आधी म्हणत असते त्याला की मला ना असं पसारा आवडत नाही, तुम्हाला माहिती आहे ना, आता हे कपडे असेच ठेवले तर सकाळपर्यंत इथे राहतील, मला नाही आवडत. मग जीवा तिला म्हणतो की मला तुझं पसारा आवरणं आवडत नाही, तू सरक बरं, मी करतो कपड्यांच्या घड्या. आणि मग नंदिनी मोठ्याने हसते आणि म्हणते, अगो बाई तुम्ही करणार कपड्यांच्या घड्या? मग जीवा म्हणतो, त्यात एवढं हसण्यासारखं काय आहे? नंदिनी म्हणते, नाही हो जरा गंमतच वाटली, पसारेवाला रूम आवरणार म्हणजे हे कसं झालं की शाळेतल्या सगळ्यात दंगेखोर मुलाला मॉनिटर केल्यानंतर त्याने गप्पा बसा सांगण्यासारखं आहे. नाही बाय द वे, चक्काचक बाईचा गुण तुमच्यात कसं काय शिरला हो? आता जीवा हसतो बरं का. मग नंदिनी म्हणते, हसलात की नाही, माझा सेन्स ऑफ ह्युमर आहेच का? जीवा सुद्धा खळखळून हसतोय नंदिनी सोबत. नंदिनी म्हणते, अहो असेच हसत जा ना जीवा, किती छान दिसता हो तुम्ही, बघा बघा त्यात ती खळी पडते ना, अरे वा किती छान पडली बघा ना. तुम्हाला सांगू का जीवा, मला खळीबद्दल ना फार फॅसिनेशन होतं, किती छान वाटते ना ती खळी. जीवा तुम्हाला सांगते, मला कधीच खळी पडली नाही हो, म्हणजे तुम्हाला सांगते मी शाळेत ना पेन्सिलच्या टोकाने असा खड्डा पाडून बघायचे गालाला. त्यावर जीवा म्हणतो, ए चल चल काही बोलतेस नंदिनी? नंदिनी म्हणते, अहो मी खरं सांगतेय, मी शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये हेच उद्योग करायचे, मी माझा तिसरा बाकडा आणि माझी पेन्सिल, झालं काही नाही, शाळा सुटली, पाटी फुटली, पेन्सिलला खड्डा पडला असेल पण मला काही खळी पडली नाही. आता असं बोलता बोलता अचानक जीवा तिच्या हातावर टाळी देतो आणि दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात. त्यामुळे आता अचानक नंदिनीला ऑकवर्ड होतं आणि जीवाला सुद्धा. आणि इथे आपलं मालिकेचं गाणं वाजलं, लग्नानंतर होईलच प्रेम. आता ही जोडी पाहिली, आता दुसरी जोडी बघा. इकडे हा पार्थ, त्याला लागलेलं असतं हाताला म्हणून त्याच्या हाताला काहीतरी लावत असतो अँटीसेप्टिक क्रीम. मग काव्या झोपत असते पण तिला ते दिसतं आणि ती उठून विचारते पार्थला, काय हो पार्थ खूप दुखतंय का? आता पार्थ म्हणतो, नाही नाही जास्ती काही नाही, थोडंसंच दुखतंय. पण काय हो काव्या, तुम्ही माझ्यासाठी उठून बसलात? आता काव्या त्याला कुचकं बोलते, बरं चुकलंच मग माझं. पार्थ म्हणतो, अहो नाही हो, मी कुठे असं म्हटलं तुम्हाला चुकलं बिकलं, पण तुम्ही जेव्हा असे विचारता ना मला दुखलं का वगैरे वगैरे, तेव्हा बरं वाटतं हो मला काव्या. नाही म्हणजे तुमचा छोट्यातल्या छोटा रिस्पॉन्स माझ्यासाठी जखमेवर लावलेल्या औषधासारखा असतो. पार्थ आता इमोशनल होऊन म्हणतो, आज ना काव्या जीवाने खूप छान रिस्पॉन्स दिला आणि आम्ही दोघं एकत्र आलो, आज जीवाने आणि मी एकत्र मैदान मारलं. मग काव्या म्हणते, त्यासाठी थँक्यू हं, खरंच म्हणजे आज तुम्ही आणि जीवाने जे काही केलं ना ते, त्यामुळे घरातले सगळेच खूप खुश आहेत. पण आता पार्थ पुढे असं काही बोलतो त्यामुळे काव्याचं डोकं सरळ. पार्थ म्हणतो काव्याला, तुम्हाला खरं सांगू का, मला जेव्हा कळलं ना नंदिनीकडनं की तुमच्यावरही हल्ला करणारा तो दीपकच होता आणि माझ्या समोर तो दीपक जेव्हा उभा होता ना, तेव्हा मला ना त्या दिवशीची ती रात्र आठवली. तुम्ही घाबरत होतात त्या दिवशी, थरथरत होतात, त्या आठवणीतच ना मी त्याला तुडवला. आज जीवाने सुद्धा त्यापेक्षा जास्ती ऍक्शन घेतली, तो खूप पेटला होता माझ्यापेक्षा जास्ती. तुम्हाला सांगतो काव्या, जी बदल्याची आग माझ्यात होती ना त्यापेक्षाही जास्ती जीवा खूप पेटला होता. आता काव्या म्हणते, का माझ्यावर हल्ला झाला होता त्या दिवशी म्हणून का? मग आता पार्थ एकदम म्हणतो, नाही नाही
नंदिनीवरती हल्ला झाला होता म्हणून. आता बघा काव्याला फार धक्का बसतो या गोष्टीमुळे. पण आता बघा नंदिनी म्हणते, आहो जीवा, अशी घडी घालायची नसते हो, ते ओपन करा बरं. आणि आता या दोन्ही बाजू अशा आत घ्या आणि असे नीट करा बरं खाली हात, असे एका बाजूने करा बरं घडी. ही त्याला कपड्याच्या घड्या घालायला शिकवते. आणि मग तो जीवा कसा बसा शिकतो कपड्यांच्या घड्या घालायला. अरे देवा, याने कधीच कपड्यांच्या घड्या घातलेल्या नव्हत्या वाटतं. मग आता नंदिनी म्हणते, वा किती छान, व्हेरी गुड जीवा, पहिल्यांदा तुम्ही शर्टची घडी केली आणि एवढी छान केली, व्हेरी गुड जीवा. हे कसं सर्टिफिकेट कसं लॅमिनेशन करून ठेवतो आपण, तसं तुमची घडी लॅमिनेट करून ठेवण्यासारखी झाली बरं का जीवा. पण खरं सांगू का जीवा, तुमच्यामध्ये जे काही बदल होत आहेत ना, ते बदल पाहून मला फार छान वाटतंय. मग जीवा म्हणतो, उगाच आपलं काहीतरी इमले बांधू नकोस, मी काही बदल वगैरे करून घेत नाहीये माझ्यामध्ये. उगा तुला बरं नाहीये म्हणून मी आवरतोय, तुला बरं वाटू दे उद्या, मग बघ कसा पसारा घालतो मी. आता नंदिनी म्हणते, काही करा मिस्टर, मी तुमच्यावर चिडणारच नाहीये. तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी करता ना माझ्यासाठी, त्या मला फार आवडतात जीवा. इन अ वे यू मेक मी स्माइल, तुमच्यासोबत मी खूप खुश असते. मग जीवा म्हणतो, मला सुद्धा तुला कायम खुश बघायचंय. आता हा डायलॉग तो नेहमी, नंदिनी त्या दिवशी मी तुला आनंद निवासमध्ये त्या सगळ्या अवस्थेत बघितलं आणि आता तो एकदम टेन्शनमध्ये येतो. मग नंदिनी म्हणते, जीवा काय झालं तुम्हाला. आता जीवा कसा पेटून उठला ते सगळं त्यांनी पुन्हा एकदा व्हिज्युअलाइज केलंय. पण त्याच्या डोळ्यात पाणी आल्यामुळे नंदिनी शॉक झाली. बापरे जीवा, तुम्ही रडताय. आणि आता जीवा एकदम ते अश्रू लपवण्यासाठी उठून उभा राहतो, नंदिनीला कळू नये म्हणून. पण आता हे काय आहे नेमकं प्रेक्षकांनो, ये बात जीवा को भी समझ में नहीं आ रही. आता इकडे काव्य हर्ट होते ना की नंदिनीसाठी जीवा पेटून उठला म्हणून. आता बघा पार्थ सांगत असतो तिला, काय झालं माहितीये काव्या, नंदिनीला जो काही त्रास झाला होता, नंदिनीवरती त्या दीपकने हल्ला केला होता, या सगळ्या गोष्टीमुळे जीवा खूपच पेटून उठला होता हो. म्हणजे त्याने त्या दीपकला एवढं तुडवलं ना, ज्या प्रकारे त्याने जीवाने तुडवलं ना दीपकला, त्याच्याकडे बघून कोणालाही गोंधळ उडाला असता. म्हणजे त्याला बघून मला तर खरंच जास्ती चेव आला होता. दीपकला बघता बघता, म्हणजे मारता मारता आम्ही हेच म्हणत होतो की आमच्या बायकोवर हल्ला केला, आमच्या बायकोवर त्रास दिला. म्हणजे माझ्यापेक्षा जास्ती तर जीवा संतापला होता. म्हणजे जीवाने नंदिनीसाठी ज्या प्रकारे दीपक समोर उभा राहिलाय ना, म्हणजे कमाल आहे. म्हणजे जीवा नंदिनीसाठी काहीतरी फील करतो हे कळलंय नाही काव्या, मला खरंच जाणवलंय जीवाला ना नंदिनीसाठी बरंच काही वाटतं. मला सांगा, कोण असं पेटून उठतं बरं. असं तुमच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्या दीपकच्या मागे गेलो होतो आम्ही, तेव्हा जीवा चिडलाच होता. पण आज तो जे काही चिडला ना, म्हणजे ज्या जीवाला मी आज बघितलं ना, त्याआधी मी अशाच जीवाला कधीच बघितलं नव्हतं. त्याला नंदिनीबद्दल बरंच काही वाटायला लागलंय, आलंय ते माझ्या लक्षात. पण त्याच्या मनात ना बरंच काही आहे. नंदिनीचं ना जीवावर खूप प्रेम आहे. नंदिनीचं तर प्रेम आहेच, पण आता जीवाने सुद्धा तिला छान रिस्पॉन्स द्यावा असं मला वाटायला लागलंय. तुम्हाला काय वाटतं काव्या, या दोघांनी छान पॅचअप करायला हवा ना. आता काव्या लगेच म्हणते, हे बघा पार्थ, खूप रात्र झाली आहे, झोपा आता. आता हिला काही उत्तर द्यायचं नसतं. आता हिचं प्रेम हिच्या बहिणीकडे चाललंय हे ऐकून आणि बघून हिला कसं बरं वाटणार, कारण हिने अजून हिच्या नवऱ्याला एक्सेप्टच केलेलं नाहीये ना. आता तिला या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो काव्याला. ती झोपते पण तिला काही झोप येत नसते. आता तो पार्थ झोपल्यानंतर ही पुन्हा उठून बसते आणि पाणी वगैरे पिते, पण झालेला प्रकार तिच्या डोळ्यासमोरून जात नसतो. तिच्या लक्षात आलंय की जीवा तिच्या बहिणीसाठी किती डेस्परेट झालाय आणि आता तिची बहीण आणि जीवा आनंदाने संसार थाटतील हे काव्याला कळतंय. आता ती विचार करते मनात, बस काव्या शांत हो. अगं असा उलटसुलट विचार नको करूस. तुला वाटतंय ना तसं काही नाहीये. जीवामध्ये आणि नंदिनी ताईमध्ये काल परिस्थितीच तशी होती. ताईची सिच्युएशन कशी होती, ताईला त्याने उचलून आणलं कारण ताई बेशुद्ध होती. त्यांच्या दोघांमध्ये नवरा बायकोवालं नातं नाहीये. नाही असूच शकत नाही. ताईने कितीदाही त्याला नवरा म्हणलं तरी सुद्धा ताईला किती रंगवून सांगू दे, पण जीवाला ताईबद्दल काहीच वाटत नाही हे मला पक्क माहिती आहे. त्याचं प्रेम माझ्यावरच आहे. आता काव्या हे सगळं मनाशीच बडबडते प्रेक्षकांनो, आणि तिचा आता भ्रमनिरास लवकरच होणार आहे.
कारण आता तो प्रोमो त्यांनी दाखवलाय जो टीव्हीवर गाजतोय. आता या जीवाला अटक करण्यासाठी पोलीस आलेले असतात आणि ते जीवाला म्हणत असतात की तुम्हाला मारहाणीच्या गुन्ह्या अंतर्गत अटक करायला आलोय आम्ही. आता त्यावर जीवा म्हणतो माझ्या बायकोवर हल्ला करणाऱ्याचे हेच हाल होते. पोलीस विचारतात कोण आहे कोण तुमची बायको. मग हा मोठा अभिमानाने सांगतो नंदिनी जीवा देशमुख आहे माझी बायको. आणि काव्याला कळतं की जीवाने फायनली त्याचं आणि त्याच्या बहिणीचं नातं स्वीकारलंय नवरा बायको म्हणून. आता ते दोघे हिच्या समोर मिरवणार आहेत. अरे बापरे प्रेक्षकांनो, आता काय वाटतं तुम्हाला मालिकेची स्टोरी कुठल्या दिशेने आता प्रवास करेल? आता अवघड आहे बाबा. पण नंदिनी सुखावली आणि काव्या दुखावली आहे हे तितकंच खरं आहे. कसा वाटला आजचा भाग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सॉरी कालचा भाग दिला नाही त्याबद्दल पुन्हा एकदा. उद्या भेटूयात प्रेक्षकांनो नवीन भागासहित. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही. भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.